Hello, my dear student. In previous video, we will discuss the definition of matrix representation. Matrix कसा रिप्रेझेंट करायचा मीन्स जे आपले लिनियर कॉम्बिनेशन भेटणार आहे त्याचा आपण त्या कोएफिशियंट लिनियर कॉम्बिनेशन मधल्या स्केलर्स और कोएफिशियंटचा काय घेतो आपण ट्रान्सपोज घेतो. काय घेतो ट्रान्सपोज घेऊन मॅट्रिक्स राईट करतो दॅट इज द टी रिलेटिव्ह टू द बेसिस एस. मागे डेफिनेशन मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. आता वन बाय वन एक्झाम्पल आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे. इन दॅट एक्झाम्पल वन लेट एफ ऑफ आर स्क्वेअर टेन्स टू आर स्क्वेअर मॅपिंग दिली एफ ऑफ आर स्क्वेअर टेन्स टू आर स्क्वेअर be the linear operator defined by f of x comma y is equal to 2x plus 3y comma 4x minus 5y 2x plus 3y comma 4x minus 5y full stop. Find the matrix representation of that f relative to the basis s is equal to u1 comma u2 is equal to 1 comma 2 2 comma 5. बघा प्रॉब्लेम काय दिलाय एफ ऑफ आर स्क्वेअर टेन्स टू आर स्क्वेअर बी द लिनियर ऑपरेटर डिफाइंड बाय एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 2x प्लस 3y कॉमा 4x मायनस 5y फुल स्टॉप. फाइंड द मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ एफ दॅट एफ लिनियर ऑपरेटर डिफाइन करून दिलेला आहे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन डिफाइन करून दिलेला आहे दॅट एफ रिलेटिव्ह टू द दॅट बेसिस एस 1 2 2 5 दॅट एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस. आता आपण ही दोन मेथडनी करणार आहे. एक मेथड मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो त्याच्यानंतर सेकंड मेथड 1. फर्स्ट काय करणार आहे मेथड 1 फाइंड आउट करणार आहे. मेथड 1 आधी तुम्हाला काय करतो मी एक्सप्लेन करणार. मग फर्स्ट फाइंड आउट काय करणार या मेथडमध्ये की फर्स्ट फाइंड आउट दॅट एफ ऑफ u1 काय आहे 1 कॉमा 2 हे व्हॅल्यू कशात टाकणार हा सपोज एक्स आणि वाय हे इथे टाकणार म्हणजे फर्स्ट एफ ऑफ u1 फाइंड आउट करणार आणि मग एफ ऑफ u1 जसं आपण डेफिनेशनमध्ये घेतलं होतं टी ऑफ u1चं कॉम्बिनेशन कशामध्ये घेतलं. आता टी ऑफ 1 इथे दिलेलं आहे पण आपल्याला इथे एफ ऑफ दिला आहे एफ ऑफ u1 पहिले फाइंड आउट करायचा आणि मग त्याचं लिनियर कॉम्बिनेशन कशाबरोबर घ्यायचं या बेसिक या वेक्टर्स बरोबर. मग टी एफ ऑफ u1 फाइंड आउट करणार आणि मग त्याचं कॉम्बिनेशन कशाबरोबर घेणार या u1 आणि u2 बरोबर. मग त्या फर्स्ट इथे काय म्हणणार फर्स्ट फाइंड एफ ऑफ u1 and then write it is linear combination of basis vector u1 and u2. ओके पहिले काय करायचं ही एफ ऑफ u1 फाइंड आउट करणार म्हणजे दीट u1 आपला 1 आणि 2 आहे म्हणजे x काय असणार 1 y असणार 2 एफ ऑफ u1 आणि मग त्याचं लिनियर कॉम्बिनेशन या वेक्टर्स बरोबर घ्यायचं. आणि स्केलर्स तुम्ही काही पण टाकू शकता तुम्ही xy टाकू शकता a1 a2 सुद्धा तुम्ही स्केलर घेऊ शकता. मी स्केलरच्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या तिथे फाइंड आउट करायच्या. मग फर्स्ट फाइंड आउट काय करणार एफ ऑफ u1. ओके एफ u1 काय 1 कॉमा 2 मग ही व्हॅल्यू कुठं टाकणार इथे लिनियर ऑपरेटर डिफाइन करून दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार व्हॅल्यू टाकणार. ओके मग इथे काय हा सपोज x हा सपोज काय असेल आपला x आणि हा सपोज काय असेल y. तर आपलं काय येणार 2x दॅट मीन्स 2 इंटू 1 प्लस 3 इंटू y मीन्स 3 इंटू 2 प्लस कॉमा 4 इंटू x 4 इंटू 1 मायनस 5 इंटू 2 बरोबर. x आणि y च्या व्हॅल्यू इथे टाकून दिल्या. ओके 2 इंटू 2 2 प्लस 3 इंटू 2 3 2 जा 6 कॉमा 4 मायनस 10 एफ ऑफ u1 काय येणार एफ ऑफ u1 इज इक्वल टू 8 कॉमा मायनस 6 4 मायनस 10 मायनस 6 8 कॉमा मायनस 6. मग इथं काय म्हटलं फर्स्ट फाइंड एफ ऑफ u1 देन राईट इट इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बेसिस वेक्टर. मग याचं
दॅट मीन्स त्या एफ ऑफ U1चं 8 कॉमा मायनस 6 याचं काय करायचं लिनियर कॉम्बिनेशन राईट करायचं कशाबरोबर याच्याबरोबर जसं आपण इथे केलं ना टी ऑफ U1 इज इक्वल टू ए U1 हे तुमचे बेसिस वेक्टर आहे U1 U2 ह्या याच्यामधले मग आपले मग इथे मी स्केलर्स काय घेतो एक्स घेतो एक्स आणि वाय घेतो U1 प्लस वाय U2 ओके स्केलर्स काय घेतले मी एक्स आणि काय केलं की हा एफ ऑफ U1चं काय केलं एफ ऑफ देन राईट इट्स ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बेसिस वेक्टर U1 अँड U2 ओके देन 8 कॉमा मायनस 6 इज इक्वल टू एक्स U1 काय मग 1 कॉमा 2 प्लस वाय U2 काय 2 कॉमा मायनस 5 इज इक्वल टू मध्ये मल्टिप्लाय करा एक्सने ब्रॅकेटमध्ये एक्स कॉमा 2x प्लस 2 पर इकडे वायनी करा 2y कॉमा 5y दो ॲडिशन काय येणार एक्स प्लस 2y एक्स प्लस 2y कॉमा 2x प्लस 5y आणि इकडे काय 8 कॉमा मायनस 6 मग इक्वेटिंग केले तर काय आपल्याला दोन इक्वेशन भेटणार एक्स प्लस 2y इज इक्वल टू 8 अँड 2x प्लस 5y इज इक्वल टू मायनस 6 इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 काय भेटले इक्वेशन एक्स प्लस 2y इज इक्वल टू 8 2x प्लस 5y इज इक्वल टू मायनस 6 बघा एफ ऑफ U1 पण फाइंड आउट केलं आणि लिनियर कॉम्बिनेशन राईट केले आता हे जे इक्वेशन आहे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 8 हे फाइंड आउट करून आपल्याला काय करायचं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करायच्या फाइंड आउट करायच्या मग इथे 2x आहे इथे x आहे मग मी फर्स्ट काय करणार एक कोणता तरी आपल्याला रिड्यूस करायचा मग इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन 1ला कशाने मल्टिप्लाय करायचं 2ने आणि त्याच्यातून इक्वेशन 2 काय करायचं मायनस करायचं इक्वेशन 2 काय करायचं मायनस मग इक्वेशन 1ला मल्टिप्लाय केलं 2ने x इंटू 2 2x प्लस 2 इंटू 2 4y इज इक्वल टू 16 आणि मायनस सेकंड इक्वेशन काय करायचं सबट्रॅक्ट करायचं मायनस 6 डिवायडेड बाय आता सबट्रॅक्शन केलं तर इथे मायनस प्लस मायनस गेट कॅन्सल प्लसचा मायनस मायनसचा प्लस 4 मायनस 5 मायनस वाय इज इक्वल टू 16 प्लस 16 प्लस 6 इज इक्वल टू 22 अँड देअरफॉर निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं देन वाय इज इक्वल टू मायनस 22 वाय काय भेटला वाय इज इक्वल टू मायनस 22 मग हे जे आहे वाय इज इक्वल टू मायनस पुट वाय इज इक्वल टू एक रिड्यूस केला आपण इथे आता व्हॅल्यू कडे पुट वाय इज इक्वल टू मायनस 22 इन इक्वेशन 1 आणि इक्वेशन 1 काय मग एक्स प्लस 2y 2 इंटू मायनस 22 इज इक्वल टू 8 एक्स प्लस मायनस मायनस 44 इज इक्वल टू 8 एक्स इज इक्वल टू 8 ट्रान्सफॉर्म केला इन दॅट साईड मायनस हे काय होणार प्लस 44 प्लस 8 किती होता 650 अँड 2 दॅट विल इज द 52 एक्स आणि वाय काय भेटला एक्स भेटला 52 वाय भेटला मायनस 22 मग आपल्याला एफ ऑफ U1 काय होता आपला लिनियर कॉम्बिनेशन राईट केलं होतं ना आपण एफ ऑफ U1 काय होतं एफ ऑफ U1 इज इक्वल टू एक्स प्लस U1 प्लस वाय U2 मग एक्स काय भेटला 52 आणि वाय काय भेटला मायनस 22 मग इथे हा काय आपला एफ ऑफ U1 आहे मग एफ ऑफ U1 काय भेटणार एक्स किती भेटला 52 U1 आता मायनस 22 मीन्स मायनस 22 U2 फर्स्ट लिनियर कॉम्बिनेशन भेटलं आपल्याला काय भेटलं एफ ऑफ U1 फर्स्ट फाइंड आउट काय केलं आपण एफ ऑफ U1 फाइंड आउट केलं आणि त्याचं लिनियर कॉम्बिनेशन घेतलं सेम एफ ऑफ U2 फाइंड आउट करायचा हे मेथड 1 मध्ये आहे एफ ऑफ U1 इज इक्वल टू 52 U1 मायनस 22 U2 देन सिमिलरली एफ ऑफ U2 काय मग 2,5 बरोबर U2 काय 2,5 मग आता काय करणार ही व्हॅल्यू कुठं टाकणार एफ ऑफ U2 मध्ये एफ ऑफ एक्स वाय काय आपला हाय मग एफ ऑफ U2 इज इक्वल टू आता हा झाला एक्स हा झाला वाय 2x आणि वाय 5 मग इथे काय 2x 2 इंटू 2 प्लस 3 इंटू 5 वाय ना एक्स आणि वायच्या व्हॅल्यू टाकून द्या 2 मायनस 5 ओके इथे टाकून दिल्या मग आता एफ ऑफ U2 फाइंड आउट करायचं आपल्याला बरोबर ना 2 इंटू 2 4 प्लस 3 इंटू 5 15 कॉमा 4 2 जा 8 5 5 जा 25 किती आला हा 19 कॉमा 8 मायनस 25 मीन्स मायनस 17 किती येणार मायनस 19 कॉमा मायनस 17 हा आला आपला एफ ऑफ U2
हा जो आला याचं काय घ्यायचं, लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचं बेसिस वेक्टर बरोबर. मग देअरफॉर 19 कॉमा मायनस 17 बरोबर आहे. 19 कॉमा मायनस 17 इज इक्वल टू एक्स U1 प्लस वाय U2. परत एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करणार आपण, फाइंड आउट करणार. काय करणार, फाइंड आउट करणार. देअरफॉर 19 कॉमा मायनस 17 एक्स U1 काय मग 1 कॉमा 2 प्लस वाय U2 काय 1 कॉमा 2 2 कॉमा 5. 19 कॉमा मायनस 17 इज इक्वल टू मध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा एक्स कॉमा 2x प्लस 2 इंटू वाय 2y कॉमा 5y. 19 कॉमा मायनस 17 एक्स प्लस 2y एक्स प्लस ॲडिशन केली एक्स प्लस 2y 2x प्लस 5y. इक्वेशन भेटले आपल्याला परत इक्वेटिंग एक्स प्लस 2y इज इक्वल टू 19 2x प्लस 5y इज इक्वल टू मायनस 17. इक्वेशन आधी 1 आणि 2 दिलेलं आहे, इक्वेशन 3 अँड 4. सेम आता एक कोणता तरी काय करायचं, रिड्यूस करून आपल्याला एका दुसऱ्या स्केलरची. बघा इथे लिनियर कॉम्बिनेशन घेतो म्हणजे आपण काय केलंय, मागे पण काय केलंय, फाइंड आउट स्केलरच्या व्हॅल्यू केला आणि इथे आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन भेटलं एफ ऑफ U1. तसंच आपल्याला एफ ऑफ U2 भेटणार आहे. मग याच्या कोइफिशियंटचा, ह्या कोइफिशियंटचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज घ्यायचा. तिथे तुम्हाला मॅट्रिक्स भेटेल एफ, दॅट एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस. आपला जो प्रॉब्लेम जो होता लिनियर ऑपरेटर काय घेतला आपण, एफ रिलेटिव्ह टू द दॅट बेसिस एस. ओके, मग आता हे दोन सॉल्व करायचे. मग हा एक्स आहे आणि ए, म्हणजे एक्स काय करतो, रिड्यूस करतो. म्हणजे इक्वेशन 3 मल्टिप्लाय बाय 2 आणि त्याच्यातून इक्वेशन 4 काय करणार मी, मायनस इक्वेशन 4. मग इक्वेशन 3ला जर 2नी मल्टिप्लाय केलं एक्स इंटू 2 2x प्लस 4y इज इक्वल टू 19 टू जा 38 मायनस 2x प्लस 5y इज इक्वल टू मायनस 17. ओके, आता दोन सबट्रॅक्शन करतोय आपण. काय करतोय, सबट्रॅक्शन करतोय. मग इथे मायनस प्लस मायनस गेट कॅन्सल, मायनस प्लस 4 मायनस 5y मायनस y इज इक्वल टू 38 प्लस 17. 38 प्लस 17 8 and 7 5 कॅरी 1 and 5 y इज मायनस y इज इक्वल टू 55 and y इज इक्वल टू मायनस 55. एक भेटला स्केलर्स y इज इक्वल टू मायनस 55. पुट y is equal to minus 55 in equation 3 we get equation 3 का है x plus 2y, x plus 2 into minus 55 is equal to 19, x plus minus minus 1 1 10 is equal to 19, x is equal to 19. ट्रान्सपोज केला इकडे मायनस इकडे काय होणार प्लस, x is equal to 129. x is equal to 129. x is equal to काय आला 129. जसं आपल्याला f ऑफ U1 भेटला होता तसं आपल्याला आता काय भेटेल, f ऑफ U2. काय भेटेल, f ऑफ U2 इज इक्वल टू x किती भेटला 129 U1 आणि y किती मायनस 55 U2 आणि f ऑफ U1 काय होता रे, f ऑफ U1 काय होता 52 U1 मायनस 22 U2. ओके, दोन भेटले. आता लिनियर कॉम्बिनेशन आपण फाइंड आउट केले. ओके, आता मॅट्रिक्स काय करायचं, रिप्रेझेंट. एफ ऑफ U1 काय भेटला आपल्याला 52 U1 मायनस 22 U2 आणि हा काय भेटला एफ ऑफ U2 129 U1 मायनस 55 U2. मग आपल्याला मॅट्रिक्स राईट करायचा आहे एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस. आपला क्वेश्चन तोच होता, काय होता की फाइंड द मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस. एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस काय भेटणार मग आपल्याला, बघा ही मेथड फर्स्ट आहे. मेथड सेकंड सुद्धा मी काय करणार तुम्हाला एक्सप्लेन करणार. एफ ऑफ एस इज इक्वल टू काय घेतो, ट्रान्सपोज ऑफ द कोइफिशियंट. मग आता कोइफिशियंट काय, हे व्हेक्टर्स आहे U1 आणि U2. याचा काय घ्यायचा 52 आणि मायनस 22 हे काय झाले स्केलर्स और काय झाले त्याचे कोइफिशियंट झाले. मग राईट कसं करणार, ट्रान्सपोज करणार. हा लिनियर आहे रो मध्ये, याला राईट कसं करणार कॉलम 52 मायनस 22. इथे पण सेम काय 129 मायनस 55. दीज आर द फायनल आन्सर ऑफ द मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस. एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस काय म्हटलंय मी परत राईट करतो.
मॅट्रिक्स एफ ऑफ एस इज इक्वल टू 52 मायनस 22 129 मायनस 55. काय आला आपला आन्सर? 52 मायनस 22 129 मायनस 55. ही झाली मेथड 1. मेथड 1 इझी आहे. काय केलं होतं आपण की फर्स्ट फाइंड आउट एफ ऑफ U1 अँड एफ ऑफ U2 अँड देन या सगळ्या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन बेसिस वेक्टर बरोबर घेऊन आपण काय केलं प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता देन मेथड सेकंड, की ही मेथड सुद्धा पुढे यूज होणार आहे म्हणून आपण घेतोय मेथड सेकंड. ओके, आता फर्स्ट मेथडमध्ये काय केलं, एफ ऑफ U1 फाइंड आउट केलं आणि त्याचं लिनियर कॉम्बिनेशन घेतलं बेसिस वेक्टर्स बरोबर. ओके, मग बट मेथड सेकंडमध्ये काय करणार, फर्स्ट फाइंड A, B that belongs to R square 2/2 आहे ना, relative to the basis S. ओके, बेसिस S. मग काय करायचं की राईट, जसं एफ ऑफ U1 होतं, राईट A, B याचं A, B ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन. ऑफ बेसिस वेक्टर U1, U2. काय घ्यायचं तिथे, काय घेतो एफ ऑफ U1 फाइंड आउट करायचा, हा फाइंड आउट करून मग एफ ऑफ U1 फाइंड आउट करून त्याचं लिनियर कॉम्बिनेशन बेसिस वेक्टर बरोबर घ्यायचं. बट इथे मी डायरेक्टली काय सांगितलं, फर्स्ट फाइंड ए ऑफ, म्हणजे डायरेक्टली काय घेतलं, राईट ए बी ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बेसिस वेक्टर. दॅट मीन्स दॅट A, B याचं डायरेक्टली लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचं. मी परत एक्सच घेतो, एक्स U1 प्लस Y U2. हे बेसिस वेक्टर बरोबर काय घेतलं, लिनियर कॉम्बिनेशन घेतलं. एक्स आणि वाय दीज आर द स्केलर्स. दिस A, B इज इक्वल टू एक्स ॲज इट इज. आता एक्स आणि वाय फाइंड आउट करायचा. U1 काय आपला 1, 2 प्लस Y U2 काय 2, 5 बरोबर ना. प्रॉब्लेममध्ये U1 काय 1, 2 2, 5. सेम प्रॉब्लेम, फक्त अनादर मेथडनी मी काय करतोय फाइंड आउट करतो. ओके, तर फर्स्ट A, B इज इक्वल टू मध्ये मल्टिप्लाय केलं x, 2x प्लस 2y, 5y ॲडिशन A, B इज इक्वल टू ॲडिशन काय येणार x प्लस 2y, 2x प्लस 5y. ओके, कम्पेरिंग आपल्याला दोन इक्वेशन भेटणार, x प्लस 2y इज इक्वल टू A, इक्वेटिंग केल्यावर 2x प्लस 5y इज इक्वल टू B. इक्वेशन 1, इक्वेशन सेकंड मेथड आहे. x प्लस 2y इज इक्वल टू A, 2x प्लस 5y. आता एक रिड्यूस करायचा म्हणजे इक्वेशन 1ला परत कशाने मल्टिप्लाय करायचं, 2ने, आणि इक्वेशन 2 काय करायचं त्यामधनं मायनस करायचं. ओके, मग इथे म्हणतो मी की इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 आणि त्यामधनं इक्वेशन 2 काय करायचं मायनस करायचं. मग इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय केलं तर 2x प्लस 4y इज इक्वल टू 2a. 2x प्लस 4y इज इक्वल टू 2a. त्यामधनं मायनस काय करायचं, सेकंड इक्वेशन 2x प्लस 5y इज इक्वल टू b. 2x प्लस 5y इज इक्वल टू b. सबट्रॅक्शन करायची आता दोन्ही इक्वेशनची. बघा अनदर मेथड, मी डायरेक्ट ए बीचं लिनियर कॉम्बिनेशन घेतलं. एक ए बी असा इलिमेंट घेतला दॅट बिलॉंग्स टू आर स्क्वेअर, कारण की आपण जे बेसिस वेक्टर्स आहेत ते सुद्धा काय दॅट बिलॉंग्स टू आर स्क्वेअर. आता इथं सबट्रॅक्शन साईन चेंज होणार सर्व, प्लस मायनस गेट कॅन्सल 4, इथे मायनस वाय इज इक्वल टू 2a मायनस बी, मायनस वाय इज इक्वल टू 2a मायनस बी. निगेटिव्हनी मल्टिप्लाय करा, y इज इक्वल टू प्लस एचं काय होणार मायनस 2a मायनस ए काय होणार प्लस बी. आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण, एक स्केलर y इज इक्वल टू, इथे निगेटिव्हनी मल्टिप्लाय केलं, प्लस ए मायनस झाला, मायनस ए काय झाला प्लस झाला. पुट y इज इक्वल टू मायनस 2a प्लस बी इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 वी गेट इक्वेशन 1 काय x प्लस 2y मायनस 2a प्लस बी, वायची व्हॅल्यू टाकून द्या इज इक्वल टू a बरोबर. मग x 2ने मध्ये मल्टी काय करा, प्लस मायनस मायनस 4a प्लस 2b इज इक्वल टू a. x इज इक्वल टू हा a ॲज इट इज, हा सगळे ट्रान्सपोज करा, मायनस ए काय होणार प्लस 4a मायनस 2b. x इज इक्वल टू 4a प्लस a 5a मायनस 2b. x किती आला आपल्याला 5a मायनस 2b, 5a मायनस 2b. ओके ना, 5a मायनस 2b. सो आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलं होतं काय, ए बी इज इक्वल टू x12 प्लस y25. मग हा काय करणार मी ॲज इट इज ठेवणार A, B. ए बीचं लिनियर कॉम्बिनेशन घेतलं बेसिस. एक्स काय आला आपला
5a मायनस 2b u1 प्लस काय घेतलं होतं y u2 y किती आला मायनस 2a प्लस b u2 बरोबर. आपल्याला आता एक डायरेक्टली फॉर्म्युलाच भेटला एबीचा फॉर्म्युला काय भेटला ab इज इक्वल टू 5a मायनस 2b u1 प्लस मायनस 2a प्लस b. मग इथे काय म्हणणार वी यूज दिस फॉर्म्युला फॉर ab a comma b the coordinates of f of u1 the coordinates of f of u1 relative to basis s to the basis s. मग आता इथे काय करणार आपण हा एफ ऑफ यू वन फाइंड आउट करणार. एफ ऑफ यू वन प्रिव्हियस सारखा एफ ऑफ यू वन फाइंड आउट केला. मग एफ ऑफ यू वन काय एफ ऑफ 1 कॉमा 2. मग एफ ऑफ जो फाइंड आउट जो आपण आपला येणार आहे आपण मागे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा काय केलं आहे फाइंड आउट केला आहे तो बघा. हे होता आपला प्रॉब्लेम सॉरी. एफ ऑफ यू वन फाइंड आउट केलेला आहे तो किती आला आपला 8 कॉमा मायनस 6. ओके. हा जो आहे हा कुठे टाकणार हा फॉर्म्युलात टाकणार आपला म्हणजे हा आहे आपला ए आणि हा आहे आपला बी. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार तिथे आपल्याला फर्स्ट कॉम्बिनेशन भेटणार फर्स्ट लिनियर कॉम्बिनेशन. मग फर्स्ट आपण काय करू एफ ऑफ यू वन फाइंड आउट करू. रिपीट अगेन एफ ऑफ यू वन. मग हा झाला एक्स आणि हा झाला वाय. मग आपल्याला लिनियर ऑपरेटर डिफाईन करून दिलेला आहे. काय आपला लिनियर ऑपरेटर बघा इथे 2x प्लस 3y 2x प्लस 3y अँड 4x मायनस 5y मीन्स 2 इंटू 1 2x प्लस 3y ना 2x प्लस 3y 2 इंटू 1 प्लस 3 इंटू 2 कॉमा 4 इंटू 1 मायनस 5 इंटू 2. ओके. मग काय येणार एफ ऑफ यू वन 2 प्लस 6 कॉमा 4 मायनस 10 इज इक्वल टू किती आला 8. 6 प्लस 2 मायनस 6 4 मायनस 10 8 मायनस 6 आला. काय आला एफ ऑफ यू वन. बघा ए बीचा फॉर्म्युला भेटला. हा फॉर्म्युला आपण काय करणार यूज करून आपल्याला काय करायचं फर्स्ट लिनियर कॉम्बिनेशन फाइंड आउट करणार. मग एफ ऑफ यू वन किती आला 8 मायनस 6. एफ ऑफ यू वन किती आला 8 मायनस 6. मग हा ज्या व्हॅल्यू आहे 8 मायनस 6 हा काय आपला मग ही व्हॅल्यू कुठं टाकणार 8 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 8 अँड बी इज इक्वल टू मायनस 6 म्हणजे कुठं टाकणार या फॉर्म्युल्यामध्ये. मग एफ ऑफ यू वन ह्या ज्या व्हॅल्यू कुठं टाकणार फॉर्म्युल्यामध्ये. मग नेक्स्ट काय येणार नेक्स्ट स्टेप ए कॉमा बी. मी डायरेक्टली फॉर्म्युला राईट करतो ए कॉमा बी फॉर्म्युला काय आपला 5a मायनस 2b u1 प्लस मायनस 2a प्लस b u2. इथं काय म्हटलं यूज दिस फॉर्म्युला ए बी द कॉर्डिनेट्स एफ ऑफ यू वन रिलेटिव्ह टू द बेसिस. मग एफ ऑफ यू वनचे कॉर्डिनेट काय आले 8 कॉमा मायनस 6 8 कॉमा मायनस 6. मग 8 काय ए आणि मायनस 6 हा काय मिस एफ ऑफ हाच काय आपला इथे जे आपण टाकणार आहे ना ए आणि बीच्या व्हॅल्यू काय टाकणार 8 मायनस 6 म्हणजे हा काय आपला एफ ऑफ यू वन आहे. हा काय आपला एफ ऑफ यू वन आहे. मग लिनियर कॉम्बिनेशन राईट करताना मग 5 ए किती आला मग 5 ए किती आहे 8 मायनस 2 बी किती आहे मायनस 6 यू वन प्लस मायनस 2 ए किती आहे 8 प्लस मायनस 6 यू 2. ओके. मग किती येणार आता हा 5 8 जा 40 मायनस मायनस प्लस 12 यू वन प्लस 8 मायनस 2 प्लस 8 मायनस 16 मायनस 6 यू 2. 14 हा काय येणार 52 14 10 52 यू वन मायनस 22 यू 2 प्लस मायनस मायनस 22 येणार ॲडिशन बिगर कंपल्सरी साईन निगेटिव्ह. मग आपला काय आला ए वन म्हणजे हा काय टाकले आपण कॉर्डिनेट्स एफ ऑफ यू वनचे. एफ ऑफ यू वन किती आला मग एफ ऑफ यू वन इज इक्वल टू 52 यू वन मायनस 22 यू 2. ओके. देन नेक्स्ट जसा तुम्ही यू वन एफ ऑफ यू वन फाइंड आउट केला सेम फाइंड आउट काय करणार एफ ऑफ यू टू. मग एफ ऑफ यू टू काय मग आता यू टू काय 2 कॉमा 5 देअरफोर मग एफ ऑफ काय आपला 2x प्लस 3y दॅट मीन्स 2 इंटू 2 प्लस 3 इंटू 5 कॉमा 4 इंटू 2 मायनस 5 इंटू 5 मीन्स एक्स आणि वाय आहे. मग काय येणार हे
4 प्लस 15, 2 2 जा 4, 3 5 जा 15, कॉमा 8 मायनस 25 इज इक्वल टू किती आले 19. 15 प्लस 4 किती आले 19, कॉमा 8 मायनस 17. एफ ऑफ U2 किती आला 19 मायनस 17 आणि ही व्हॅल्यू कुठं टाकणार फॉर्म्युल्यामध्ये टाकणार ए बीच्या फॉर्म्युल्यामध्ये. ए बीचा फॉर्म्युला काय मग इथेच दिलेला आहे 5A मायनस 2B, हा A आणि हा काय आपला B. 5A 19 मायनस 2 मायनस 17 U1 प्लस मायनस 2 इंटू 19 प्लस मायनस 17 इंटू U2. आता दे 19 5 जा 95 मायनस मायनस प्लस 34 U1 प्लस मायनस 19 इंटू 2 मायनस 2 इंटू 19 मायनस 38 मायनस 17 U2. 9 प्लस 5 9 प्लस 5 प्लस 9 5 प्लस 4 9 and 9 plus 3 12 192 38 8 आणि 8 7 5 कॅरी 155 मायनस प्लस मायनस मायनस U2 and therefore this is f of U2. काय आला सेम आन्सर येणार आहे. आपण मेथड 1 ने गेलो आणि मेथड 2 ने गेलो. मेथड 1 ने जा किंवा मेथड 2 ने जा आपला आन्सर काय येणार सेम. मग एफ ऑफ U2 किती आला 129 U1 मायनस 55 U2 आणि एफ ऑफ U1 किती आलेला आहे 52 U1 मायनस आणि मग इथे राईट मॅट्रिक्स 129 U1 मायनस 55 U2 आणि मग इथे मॅट्रिक्स राईट करणार एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस इज इक्वल टू आता काय घेणार कोइफिशियंटचा काय घेणार ट्रान्सपोज घेणार म्हणजे 52 मायनस 22 इथे 129 मायनस 55 हा आला मॅट्रिक्स सेकंड मेथडनी एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस. बघा मी तुम्हाला फर्स्ट मेथडनी काय आला होता आपला हे बघ मेथड सेकंड इथून स्टार्ट झाली ही मेथड सेकंड इथून स्टार्ट झाली मेथड फर्स्टनेच काय आला सेम वेनाचा दोन्ही मेथड आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एफ रिलेटिव्ह टू द बेसिस एस 52 मायनस 22 बरोबर 52 मायनस 22 129 मायनस 55 दोन्ही आन्सर काय आले आपले सेम 52 मायनस 22 129 मायनस 55. ओके कोणताही मेथड ना जा आपला आन्सर काय येणार आहे ॲक्युरेट येणार आहे. आन्सर काय येणार आहे आपले ॲक्युरेट येणार आहे. ओके हा झाला प्रॉब्लेम नंबर 1. इन नेक्स्ट व्हिडिओ some more important problem of that topic, that is the matrix representation.